आवाज ऐकू येतोय ना? सगळ्यांना आवाज ऐकू येतोय माझा? चिन्मयी, निधी, आवाज ऐकू येतोय? ओके, ठीक आहे. ओके, बघा लास्ट टाइमला ना आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकलेलो. एक डायजेशनचा शेवटचा एक पार्ट नाही ऍक्च्युली, एक डेफिनेशन आहे की ज्या वेळेला कॉक्रोच इट्स यंग कॉक्रोच अँड सच टेंडन्सी इज कॉल्ड ॲज कॅनाबेलिझम. म्हणजे जेव्हा कॉक्रोचची पिल्लं तयार होतात ना त्यावेळेला जेव्हा ओव्हर क्राउडेड असतं पोझिशन, ओव्हर क्राउडेड कंडिशन असते, तेव्हा ते स्वतःचीच पिल्लं खाऊन टाकतात. या प्रोसेसला, या टेंडन्सीला कॅनाबेलिझम असं म्हणतात. सो दिस इज कॉल्ड कॅनाबेलिझम. कॉक्रोचेस ईट यंग कॉक्रोचेस, सच टेंडन्सी इज कॉल्ड ॲज कॅनाबेलिझम. सो आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम पर्यंत बघितलेली होती. नाउ वी स्टार्ट विथ circulatory system. So this is circulatory system. It is also called as blood vascular system. Now before start with this, अगोदर आपण part बघूया. The blood circulatory system. You know that the circulatory system of cockroach is of open type because there is no blood vessels and blood from the heart directly pump into open space called as sinuses. So circulatory system is of open type. Now second thing is that blood of cockroach is colorless and it is called as hemolymph. Now the space, open space, or you can say body cavity, is called as hemocoel. And heart of cockroach is 13 chamber. Heart ला 13 chamber असतात. So आपण structure बघणार आहोत. The blood vascular system of cockroach is an open type. Blood vessels are poorly developed and opens into space called as hemocoel. Actually एकच blood vessels असते, that is called डॉर्सल ब्लड वेसल म्हणतात त्याला, किंवा त्याला अँटीरियर ब्लड वेसल असं म्हणतात, अँटीरियर एओर्टा असं म्हणतात. पुढे बघूया आपण तो. सो विसरल ऑर्गन्स लोकेटेड इन द hemocoel. Hemocoel is nothing but cavity and path into blood, that is called hemolymph. Now circulatory system of cockroach consists of three parts. First one is hemocoel. Hemocoel is nothing but the cavity. Okay. Second one is called as hemolymph. Hemolymph is called blood of cockroach. Blood of cockroach is called hemolymph. And third one is called heart and dorsal aorta. Okay, heart and dorsal aorta, which is also called as heart and anterior aorta. Dorsal aorta is also called as anterior aorta. Now, so first part we discuss hemocoel. Before start with this, आपण पहिला डायग्राम बघूया. ओके, मग मी एक्सप्लेन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, दिस इज सर्क्युलेटरी सिस्टम ऑफ कॉक्रोच. तुमच्या ज्या बुक मध्ये दाखवलेला डायग्राम आहे हा डॉर्सल साइडने दाखवलेला डायग्राम आहे. आपण हा काय करतोय माहिती का, लॅटरल साइडने बघतोय. लॅटरल साइडने एवढ्यासाठी बघतोय की आपल्याला यातले पार्ट्स व्यवस्थित बघायला मिळावेत म्हणून. लॅटरल साइड याचा अर्थ बघा, लक्षात घ्या, कॉक्रोचला तुम्ही लॅटरल साइडने म्हणजे साइडने बघताय, वरनही बघत नाही, म्हणजे डॉर्सल साइडने बघत नाही आणि वेंट्रल साइडने बघत नाही, तुम्ही लॅटरल बाजूने बघताय. जेव्हा लॅटरल बाजूने बघाल त्यावेळेला तुम्हाला कॉक्रोच असा दिसतो, असं त्याचं माउथ आहे. आणि लॅटरल साइडने बघतात, वरचा जो पार्ट डॉर्सल सांगितलेला त्याला म्हणतात टर्गा, खालच्या म्हणतात स्टर्ना, आणि जिकडे टर्गा आणि स्टर्ना एकमेकाला लॅटरली कनेक्ट होतात दॅट इज कॉल्ड एज प्ल्युरा. आता मी काय करतो, या प्ल्युराकडनं मी कॉक्रोचला ओपन करतो म्हणजे थोडक्यात मी टर्गाच्या सगळ्या वरचा पार्ट वर सरकवतो, खालचा भाग खाली सरकवतो. असं जर सरकवलं तर हा झाला वरचा टर्गा आणि हा झाला खालचा टर्गा. आज तुम्हाला हे सगळं कॅव्हिटी बघायला मिळणार. बघा, लॅटरल साइडने मी कॉक्रोचला बघतोय, लॅटरल साइडचा कॉक्रोच मी एक्सपोज केला. एक्सपोज कसा करतो मी, लॅटरल साइडने एक्सपोज करतो, म्हणजे लॅटरल साइडने मी असा ओपन केला त्याला की मला वरचा आहे तो सगळा टर्गा मिळणार, खालचा आहे तो सगळा स्टर्ना मिळणार. ओके, मी कॉक्रोचला डॉर्सल साइडने पण कट केला नाही, मी त्याला वेंट्रल साइडने मी कट केला नाही, मी त्याला लॅटरल साइडने काढले. म्हणजे थोडक्यात असं लक्षात ठेवा, दोन पाव एकमेकांवरती आपण ठेवतोय, खालचा पाव तुम्ही खाली आणा, वरचा पाव तुम्ही वर घ्या, पावाची स्लाइस, वरच्या पावाचा स्लाइस वर घ्या, खालच्या पावाचा स्लाइस खाली घ्या, तर तुम्हाला दोन पावाच्या मध्ये कॅव्हिटी मिळणार. तसंही धरून चला, वरचा जो आहे तो टर्गा आहे, खालचा आहे तो स्टर्ना आहे. मी लॅटरल बाजूला कॉक्रोचने बघतोय, आता जेव्हा तुम्ही लॅटरल बाजूने कॉक्रोचने बघाल तेव्हा काय काय दिसतं, इकडे व्यवस्थित लक्ष द्या. हे जे काय वरचे सगळे सेगमेंट दिसत आहेत, या वरच्या सगळ्या सेगमेंटला आपण टर्गा असं म्हणतो किंवा टर्गम म्हणतात. खालचे जे सगळे सेगमेंट दिसत आहेत
दॅट इज कॉल्ड एज स्टर्नम, याला स्टर्ना किंवा स्टर्नम असं म्हणतात. नाव ही बॉडीची कॅव्हिटी आहे, ज्याला बॉडी कॅव्हिटी म्हणतात किंवा त्याला हिमोसिल असं म्हणतात. या हिमोसिलच्या आत दोन परफोरेटेड म्हणजे पोर्स असलेले, छिद्र असलेले, ओपनिंग असलेले डायफ्रॅम आहेत. जो डायफ्रॅम डॉर्सल साइडला आहे त्याला डॉर्सल डायफ्रॅम म्हणतात, दिस इज डॉर्सल डायफ्रॅम. जो डायफ्रॅम डॉर्सल साइडला आहे त्याला डॉर्सल डायफ्रॅम म्हणतात. जो डायफ्रॅम व्हेंट्रल साइडला आहे त्याला व्हेंट्रल डायफ्रॅम म्हणतात. जो डायफ्रॅम डॉर्सल साइडला आहे त्याला डॉर्सल डायफ्रॅम म्हणतात. जो डायफ्रॅम व्हेंट्रल साइडला आहे त्याला व्हेंट्रल डायफ्रॅम म्हणतात. म्हणजे दोन टर्गा आणि टर्गाच्या मधली जी काय कॅव्हिटी आहे, टर्गा आणि स्टर्नाच्या मधली जी कॅव्हिटी आहे, ह्या कॅव्हिटीमध्ये दोन डायफ्रॅम आहेत. जो डायफ्रॅम डॉर्सल साइडला आहे त्याला डॉर्सल डायफ्रॅम म्हणतात. Those diaphragm present on the ventral side are called as ventral diaphragm. Now these both the diaphragms are perforated, having pores. These two diaphragm, say dorsal diaphragm and ventral diaphragm, divides body cavity into three sinuses. म्हणजे डॉर्सल डायफ्रॅम आणि व्हेंट्रल डायफ्रॅम मुळे डॉर्सल डायफ्रॅम आणि व्हेंट्रल डायफ्रॅम मुळे हिमोसिल जी आहे किंवा बॉडी कॅव्हिटी आहे ती तीन पार्ट मध्ये डिवाइड होते. सो वरचा जो पार्ट आहे कोणत्या तीन पार्टला सायनसेस असं म्हणतात, SINUSES सायनसेस. सो डायफ्रॅमच्या डॉर्सल डायफ्रॅमची वरची जी कॅव्हिटी बघा 1, 2 आणि 3 कंपार्टमेंट झाले. कंपार्टमेंट नंबर 1 हा सगळा, कंपार्टमेंट नंबर 2 हा सगळा आणि कंपार्टमेंट नंबर 3 हा सगळा. सो देर आर 3 कंपार्टमेंट. सो फर्स्ट कंपार्टमेंट और यू कॅन से टर्गाच्या खाली जो कंपार्टमेंट तयार झाला आहे दॅट इज कॉल्ड एज पेरिकार्डियल सायनस. दिस सायनस इज कॉल्ड एज पेरिकार्डियल सायनस. मध्ये जी कॅव्हिटी तयार झाली आहे मधला जो पार्ट आहे त्या पार्टला म्हणतात पेरिव्हिसरल सायनस. त्या मधल्या पार्टला म्हणतात पेरिव्हिसरल सायनस. आणि खालचा स्टर्नाच्या वरचा हा जी काय कॅव्हिटी आहे ज्या कॅव्हिटीला म्हणतात पेरिन्युरल सायनस. सो इन शॉर्ट, बॉडी कॅव्हिटी ऑफ कॉकरोच having two diaphragm, namely dorsal diaphragm and ventral diaphragm. Both the diaphragms are perforated and both the perforated diaphragm divides body cavity of cockroach into three sinuses, namely pericardial, perivisceral and perineural. वरचा आहे त्याला पेरिकार्डियल म्हणतात, मधला आहे त्याला पेरिविसरल म्हणतात आणि खालचा आहे त्याला पेरिन्युरल म्हणतात. हा जो काय पेरिकार्डियल सायनस आहे, या पेरिकार्डियल सायनस मध्ये काय असतात तर पेरिकार्डियल नेम इटसेल्फ इंडिकेट, पेरी म्हणजे पेरिफेरीला, कार्डियल म्हणजे कार्डियक म्हणजे हार्ट. वरचा जो सायनस आहे त्या सायनस मध्ये सगळे हार्ट असतात. सॉरी, वरच्या सायनस मध्ये हार्ट असतं विच इज अ 13 चेंबर हार्ट. हे जे दिसत आहेत ते सगळे हार्ट आहेत छोटे छोटे. सॉरी हार्ट नाही, सॉरी चुकून हार्ट बोललो, हार्टचे चेंबर्स आहेत. सो देर आर 13 चेंबर्स हार्ट. ओके, हार्टला 13 चेंबर आहेत. हे एक हार्ट आहे. हार्टच्या नंतर पोस्टिरियर जो पार्ट आहे हार्टचा हा बंद आहे आणि अँटीरियर पार्ट आहे ना हा इट गिव्स अँटीरियर आयोटा किंवा त्याला डॉर्सल आयोटा असं म्हणतात. सो पेरिकार्डियल सायनस मध्ये काय, पेरिकार्डियल सायनस मध्ये हार्ट आहे आणि हे किती आहेत, देर आर 13 चेंबर. त्याचबरोबर मसल्स आहेत ते 12 पेअर्स आहेत. 12 पेअर्स म्हणजे 12. लॅटरल साइड आपण लॅटरल साइडने बघतोय म्हणून तुम्हाला एकच फक्त साइड बघायला मिळते. सो देर आर 12 मसल्स, दे आर कॉल्ड एज ॲलरी मसल्स. सो 1, 2, 3, 4, 5 हे सगळे दिसत आहेत, सगळे ॲलरी मसल्स आहेत. हे सगळे 12 असतात. सो देर आर 12 ॲलरी मसल्स. आता ॲलरी मसल्स कशी असतात तर ॲलरी मसल्सच्या पॉइंटेड जो पार्ट आहे तो टर्गाला कनेक्ट असतो आणि जो ब्रॉड पार्ट आहे तो डॉर्सल डायफ्रॅमला कनेक्ट असतो. परत सांगतो, देर आर 12 पेअर्स ऑफ ॲलरे मसल्स. ॲलरे मसल्सचा पॉइंटेड जो पार्ट आहे, असं कोनिकल स्ट्रक्चर असतं, पॉइंटेड जो पार्ट आहे तो टर्गाला अटॅच असतो आणि ब्रॉड जो पार्ट आहे तो डॉर्सल डायफ्रॅमला कनेक्ट असतो, म्हणजे डायफ्रॅमला कनेक्ट असतो. याच्यामध्ये हार्ट होतं. ओके, आता हे जे काही मसल्स आहेत ना हे मसल्स कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात आणि मसल्स कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स झाल्यामुळे हार्टचा प्रत्येक चेंबर कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्सेशन दाखवतो. आणि म्हणून आपण म्हटलेलं की हार्ट ऑफ कॉकरोच इज मायोजेनिक हार्ट. यू नो दॅट देर आर 2 टाइप ऑफ हार्ट. मायोजेनिक हार्ट इज अ हार्ट ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन is initiated or impulse are initiated and conducted by specialized mass of muscles called as node असं आपण म्हटलेलं. तर जे मसल्सने बनले त्यांची इम्पल्स जनरेट मसल कडनं केले जातात त्यांना सगळ्यांना मायोजेनिक हार्ट म्हणतात. कॉकरोचचं हार्ट हे एक्सेप्शनल केस आहे. ऍक्च्युली लोअर अॅनिमल मध्ये सगळे न्यूरोजेनिक हार्ट असतात पण त्याला एक्सेप्शनल केस आहे तो म्हणजे कॉकरोच. कॉकरोचचे जे मसल्स आहेत विच आर कॉल्ड एज ॲलरे मसल, ALARY, हे ॲलरे मसल सगळे 12 पेअर्स आहेत
आणि हे 12 पेअर्स कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात, म्हणून हार्टचा प्रत्येक चेंबर कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्सेशन दाखवतो. So this sinus is called as pericardial sinus. In the pericardial sinus or pericardial sinus contain heart and 13 chamber heart and alveolar muscles. याचा खालचा जो पार्ट आहे मिडिल स्पेस which is called as pericardial sinus. This is perivisceral. This one is pericardial. This one is perivisceral, and this is perineural. Pericardial related with or pericardial with heart and alveolar muscles. Now, perivisceral sinus name itself indicate that perivisceral means what? Visceral means all visceral organ. Say digestive tract, alimentary canal वगैरे सगळे इकडे असतात. ओके, इथपासून इथपर्यंत. So alimentary canal and other organs. That is called as perivisceral sinus. आणि याच्या बरोबर खाली आता हा जो दिसतो हा वेंट्रल डायफ्रॅम आहे. वेंट्रल डायफ्रॅमच्या खालचा जो स्पेस आहे त्याला आपण पेरिन्यूरल स्पेस असं म्हणतो. या पेरिन्यूरल स्पेस मध्ये नर्व कॉर्ड असते. दॅट इज कॉल्ड एज वेंट्रल नर्व कॉर्ड, जी गँग्लिओनेटेड आहे. बघा, हा एक गँग्लियन आहे, हा दुसरा गँग्लियन, 9 गँग्लियन असतात. सो देर आर टोटल 9 गँग्लियन. ओके, क्लियर. सो दे आर 9 गँग्लिओनेटेड टाइप ऑफ नर्वस सिस्टीम. प्रोथोरॅसिक मिसोथोरॅसिक आपण पुढे बघूया. सो इकडे दाखवताना कमी दाखवले ना. सो देर आर दिस कॉर्ड इज कॉल्ड एज, कारण ह्याच्यात महत्वाचा स्पेस आहे, त्यामुळे नर्वस सिस्टीम त्यांनी हायलाइट नाही केली आहे. सो हा जो काय पार्ट आहे हा सगळा गँग्लियन, हा सगळा न्यूरल स्पेस आहे. पेरिन्यूरल स्पेस मध्ये वेंट्रल नर्व कॉर्ड आहे. सो बघा, म्हणून आपण इन्व्हर्टिब्रेटचं कॅरेक्टर बघितलं. हार्ट इज सिच्युएटेड ऑन दी डॉर्सल साइड अँड नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन दी वेंट्रल साइड. वेंट्रल साइडला नर्व कॉर्ड आहे, डॉर्सल साइडला हार्ट आहे. सो दिस इज, हे आपण बघितलं काय माहिती का, हे आपण बघितलं हिमोसिल. हिमोसिल म्हणजे असलेली त्याच्यामधली कॅव्हिटी. सो कॉक्रोच मध्ये असलेल्या कॅव्हिटी 3 प्रकारची आहे, जी 2 डायफ्रॅमने डिवाइड झाली आहे. The dorsal diaphragm and ventral diaphragm is perforated diaphragm. Dorsal diaphragm and ventral diaphragm are the perforated diaphragm which divides body cavity into 3 sinuses, namely pericardial, perivisceral, perineural. This is pericardial sinus, this is perivisceral sinus, and this one is perineural sinus. Okay, pericardial sinus with heart and alveolar muscle. These are the heart. Okay, heart chamber हे सगळं हार्ट आहे पूर्ण. ते 13 चेंबरने बनलेले आहेत. आणि देर आर 12 पेअर्स ऑफ alveolar मसल्स. लॅटरल साइडने बघतोय आपण. हार्ट मिड डॉर्सली असतं. हार्ट इज सिच्युएटेड मिड डॉर्सली and it is 13 chamber and there are 12 pairs of alveolar muscles. Now, conical part of the alveolar muscles attached to the targa, whereas the broader end attached to the diaphragm. So this is pericardial sinus. Next one is perivisceral sinus. Perivisceral sinus with alimentary canal or visceral organ. And last one is perineural sinus. Perineural sinus with a ventral nerve cord. So आपण हिमोसिल बघितलं. त्याच्यानंतर पुढचा पार्ट बघूया तो हार्ट. आपण इथं अजून जास्त व्यवस्थित बघता येईल आपल्याला. हा उलट्या बाजूने दाखवलाय. उलट्या बाजूने म्हणजे याचं माउथ या बाजूला आहे. मग आपण बघितलं ते माउथ पुढच्या बाजूला होतं, हे आता मागच्या बाजूला आहे. फक्त उलटा केलाय. उलटा म्हणजे फिरवला त्याला फक्त. बाकी सगळं सेम आहे. बघा इकडे तुम्हाला दिसेल सगळे. हे सगळे दिसत आहेत ते सगळे दिसत आहेत ते तुम्हाला हार्टचे चेंबर्स आहेत सगळे. ओके, सो दिस इज हार्ट चेंबर. आणि क्लिअर. सो आणि हा जो हे दिसत सगळे ते वेंट्रल नर्व कॉर्ड आहेत. क्लिअर. हे त्याचं हेड आहे. हेड मध्ये सुद्धा छोटासा स्पेस असतो, त्याला हेड सायनस असं म्हणतात. सो ऍक्च्युली 4 सायनस आहेत, पण मेजर 3 सायनस आहेत. पेरिकार्डियल, पेरिविसरल, पेरिन्यूरल. पुस्तकात दाखवलेली डायग्राम मी तुम्हाला वेंट्रल डॉर्सल साइडने दाखवली आहे. म्हणजे तुम्ही समोर न बघितलं, समोर न बघताना हे तुम्हाला हार्ट असं सगळं, हेच हार्ट तुम्ही उभं करा, हे असं उभं दिसणार. आणि हे जे आपण एका साइडला दाखवलेले alveolar मसल्स आहेत ते हे alveolar मसल्स. या डायग्राम मध्ये दाखवलेले alveolar मसल्स होते हे सगळे दिसत आहे alveolar मसल्स म्हणजे हे आहे. आता तुम्ही डॉर्सल साइडने बघताय, पण डॉर्सल साइडने तुम्हाला ना आपल्याला एक्सप्लेन करताना पेरिकार्डियल, पेरिविसरल, पेरिन्यूरल स्पेस इकडे दिसत नाहीये किंवा कळत नाही इकडे, म्हणून मी हा डायग्राम टाकलाय. या डायग्राम मध्ये क्लिअर कट कळते पेरिकार्डियल कुठलं, पेरिकाविसरल आणि पेरिन्यूरल. हा लॅटरल साइडने कट केलेला आहे. आपण लॅटरल साइडने, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, वरचा पावाचे एकावर एक स्लाइस ठेवले, वरचा स्लाइस वरच्या दिशेला काढला, खालचा स्लाइस खालच्या दिशेला केला, तर मध्ये स्पेस तयार होते, ती म्हणजे हिमोसिल. तर हे 3 सायनस आहेत. ओके, सो हा इथपर्यंत आपण पार्ट बघितला. आपण दुसरा पार्ट बघूया तो हार्ट. हार्ट ऑफ कॉक्रोच इज 13 चेंबर. कॉक्रोचचा हार्ट 13 चेंबरने बनलेला आहे. आणि प्रत्येक चेंबर ना हा इन्व्हर्टेड कोन सारखा असतो. बरोबर, म्हणजे आपण कॉर्निटो मधला कोन जो खातो, हा जर तुम्ही एकमेकांमध्ये उलटा टाकला
तर वरचा कोनिकल पार्ट कोन होतो ना, वरचा वर कोन होतो आणि खाली ब्रॉड होतो. सो असा एकमेकात एक तुम्ही एक असे कोन टाकले, 13 कोन एकत्र टाकले तर एक कॉक्रोचचा हार्ट तयार झालं. सो हार्ट ऑफ कॉक्रोच इज पल्सेटाईल ट्युब्युलर ऑर्गन विच आर प्लेस वन अबव अदर लाईक अ इन्व्हर्टेड कोन. कोन इन्व्हर्ट केलेला आहे. लास्ट चेंबर क्लोज, लास्टचा चेंबर आहे ना म्हणजे पोस्टिरियर चेंबर क्लोज असतं आणि अँटिरियर चेंबर ओपन्स इन टू अँटिरियर अवता. दिस अवता इज कॉल्ड एज अँटिरियर अवता. आपण इकडे येऊया होतं. दिस चेंबर इज कॉल्ड एज अँटिरियर अवता. लास्ट चेंबर क्लोज आहे आणि फर्स्ट चेंबर आहे, फर्स्ट चेंबर आहे दॅट चेंबर ओपन्स इन टू अँटिरियर अवता. बघा हार्ट जे आहे ना ते एका चेंबर मधून दुसऱ्या चेंबर, म्हणजे सगळे चेंबर हार्टमध्ये, हार्टच्या चेंबरमध्ये कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं. सगळेच्या सगळे चेंबर एकदम कॉन्ट्रॅक्ट होत नाही, सगळेच्या सगळे चेंबर सगळे रिलॅक्स होत नाहीत. जेव्हा लास्ट चेंबर कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा त्या पुढचा चेंबर रिलॅक्स झालेला असतो. आता परत रिलॅक्स झालेला चेंबर कॉन्ट्रॅक्ट होणार, त्यावेळेला त्याचा पुढचा चेंबर आणि मागचा चेंबर रिलॅक्स झालेला असतो. असं ते वेव्स कसे पुढे पुढे जातात तसे हे चेंबर कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होतात. परत सांगतो, लास्ट चेंबर जेव्हा क्लोज असतो तेव्हा पुढचा चेंबर रिलॅक्स मध्ये असतो. आता जेव्हा रिलॅक्स असलेला चेंबर कॉन्ट्रॅक्ट होणार त्यावेळेला त्याच्या पुढचा चेंबर आणि त्याच्या मागचा चेंबर हे रिलॅक्स झालेले असतात. मग ज्या वेळेला हे रिलॅक्स होतात त्यावेळेला ह्याच्या बाहेर सगळं असलेलं जे काय फ्लुइड आहे ज्याला आपण ब्लड म्हणतो, हे ब्लड काय म्हणतात त्याला हार्टच्या चेंबर मध्ये जातं. ज्या वेळेला चेंबर रिलॅक्स असतो, ज्या वेळेला चेंबर रिलॅक्स असतो त्यावेळेला बाहेरनं सगळं असलेलं ब्लड हे जे चेंबर रिलॅक्स आहे त्या चेंबर मधनं आत जाणार. बरोबर ना. आता ह्या चेंबरला, ह्या इन्व्हर्टेड कोनला, म्हणजे एक तुम्ही कोन घ्या कॉर्निडोचा, तो उलटा करा. उलटा केलेल्या कोनला खालचा जो ब्रॉड पार्ट आहे त्या प्रत्येक ब्रॉड पार्टच्या खाली 2 ओपनिंग असतात. बरोबर. आता ह्या कोनच्या मध्ये दुसरा एक कोन टाका, उलटा कोन टाका. उलटा कोन टाकल्यानंतर तुम्हाला पहिल्या कोनचे 2 ओपनिंग दिसतात. तसे या हार्टच्या चेंबरला लॅटरल साइडने, प्रत्येक हार्टच्या चेंबरला लॅटरल साइडने 2 ओपनिंग असतात. अँड द 2 ओपनिंग्स आर कॉल्ड एज ऑस्टिया. ब्लड जे काय आहे ना ते बाहेरनं ऑस्टिया मधनं आत जातं. बाहेरनं म्हणजे ह्या हिमोसिल मधनं, या कॅव्हिटी मधनं ब्लड सगळं त्या ओपनिंग मधनं आत जातं. पण ज्या वेळेला हे चेंबर कॉन्ट्रॅक्ट होतात, म्हणजे ज्या वेळेला हे चेंबर बंद असतात त्यावेळेला मात्र ऑस्टिया क्लोज असतो. आणि ऑस्टिया क्लोज असल्यामुळे त्या चेंबरमध्ये, फक्त त्या चेंबरमध्ये, जो चेंबर बंद आहे त्या चेंबर मधनं बाहेरून ब्लड आत येत नाही, तर आत असलेलं ब्लड पुढच्या चेंबरमध्ये ढकललं जातं. मी काय म्हणतो लक्षात येत असेल तुम्हाला. प्रत्येक चेंबर आहे ना, हा चेंबर कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतो. प्रत्येक चेंबरच्या लॅटरल साइडने, the lateral side of each chamber show a opening or pores. That opening is called as ostia. त्याला ऑस्टिया असं म्हणतात, म्हणजे ओपनिंगला ऑस्टिया असं म्हणतात. आता हे हार्टचे हे काय चेंबर आहेत हार्टचे, हे कसे होतात तर एका पाठोपाठ एक कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होतात. जेव्हा मागचा चेंबर कॉन्ट्रॅक्ट असतो तेव्हा पुढचा चेंबर रिलॅक्स असतो. आता जो पुढचा चेंबर कॉन्ट्रॅक्ट झाला की त्याच्या पुढचा चेंबर रिलॅक्स असतो, मागचा चेंबर कॉन्ट्रॅक्ट असतो. असं होत असताना ब्लडचं इकडे सगळं फ्लुइड, ब्लडचं सगळं पसरलेलं असतं. मग जो चेंबर रिलॅक्स असतो त्याचे ऑस्टिया ओपन असतात आणि ऑस्टिया ओपन असल्यामुळे बाहेरनं ब्लड ऑस्टियाच्या आत शिरतं. पण जो चेंबर क्लोज असतो त्या क्लोज चेंबर मध्ये बाहेरनं ब्लड आत येत नाही, तर चेंबरच्या आत असलेलं ब्लड जे आहे ते पुढच्या चेंबर मध्ये ढकललं जातं. नाही तर होईल काय, परत ते सगळं जर बाहेर गेलं ब्लड तर ते ब्लड पुढे जाणारच नाही, पुढच्या चेंबर मध्ये जाणारच नाही. मागचा चेंबर प्रेस झाल्यामुळे जोरात मागच्या चेंबर मध्ये असलेलं ब्लड पुढच्या चेंबर मध्ये जातं. आता पुढचा चेंबर कॉन्ट्रॅक्ट होतो, पण हे होत असताना पुढचा चेंबर पहिला रिलॅक्स होता त्यामुळे त्याने बाहेरनं ब्लड घेतलंच, प्लस मागचा चेंबर कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे त्याने पुढच्या चेंबर मध्ये ब्लड दिला. आता तो जो पुढचा चेंबर आहे जो रिलॅक्स आहे तो आता कॉन्ट्रॅक्ट झाला. सो कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे त्याच्या आत असलेलं ब्लड बाहेर गेलं नाही, बाहेर पडलं नाही, तर त्याने आतलं ब्लड काय केलं पुढच्या चेंबर मध्ये ढकललं. त्याच वेळेला ज्या पुढच्या चेंबरने बाहेरनं ब्लड कलेक्ट केलेलं होतं, असं ते ब्लड लास्ट चेंबर बंद असतो, असं चेंबर बंद ते पुढे 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 जात जात पहिल्या चेंबर मध्ये येतं. फर्स्ट चेंबर मधनं अँटिरियर आयोटा मध्ये येतं. बघा, अँटिरियर आयोटा मधनं हेड सायनस मध्ये जातं, हेड सायनस मधनं पेरिव्हिसरल सायनस मध्ये येतं, पेरी न्यूरल सायनस मध्ये पण फिरतं. हे जे काय परफोरेशन आहे, या परफोरेशन मध्ये ब्लड सगळं बाहेर येतं इकडनं आणि अल्टिमेटली ते परत कुठे जातं, फोर्स असल्यामुळे सर्क्युलर आणि परत येतं कुठे, पेरिकार्डियल सायनस मध्ये. पेरिकार्डियल सायनस मधनं परत ऑस्टियम मधनं, जो चेंबर रिलॅक्स आहे त्या चेंबर रिलॅक्स असलेल्या ऑस्टियम मधनं परत आत जातं. परत आत जाऊन प्रत्येक चेंबर ते ब्लड पुढे पुढे ढकलतं. परत ते पुढे येऊन फर्स्ट चेंबर मधनं अँटिरियर आयोटा, अँटिरियर आयोटा टू हेड सायनस टू पेरिन्यूरल, पेरिव्हिसरल, पेरिव्हिसरल टू अल्टिमेटली पेरिकार्डियल सायनस. असा यातनं ब्लड फ्लो होत असतो. सो दिस इज हार्ट ऑफ कॉक्रोच. हे हार्टचं कॉक्रोच आहे.
सॉरी, हे कॉक्रोचचं हार्ट आहे. सो एवढा आपण पार्ट बघितला आणि ह्याच्यात जे ब्लड आहे त्या ब्लडला म्हणतात हिमोलिम्फ. सर्क्युलेटरी सिस्टम ऑफ कॉक्रोच कन्सिस्ट ऑफ मेड अप ऑफ हिमोसिल, that is body cavity of cockroach, hemolymph, that is blood of cockroach, and heart. So आपण हिमोसिल बघितलं, आपण हार्ट बघितलं. Blood of cockroach is called as hemolymph, which is colorless because respiratory pigment is absent. It contains plasma and some hemocytes, म्हणजे ब्लड सेल्स असतात. दे आर रिच इन युरिक ऍसिड. ब्लड मध्ये युरिक ऍसिड सर्वात जास्त असतो, म्हणून कॉक्रोचला मारल्यानंतर एक प्रकारचा उग्र घाण वास येतो. दिस इज द मेन रिझन. आता आपण हे बघूया. आय होप तुम्हाला ही डायग्राम सगळ्यांना क्लिअर झाली असेल. बघा आता आपण डायग्राम बघूया. ही पुस्तकात दाखवलेली तुम्हाला ही सिंपल डायग्राम आहे. ह्या डायग्राम मधनं माझ्या मते काही क्लिअरिटी येत नाही, म्हणून मी हे दोन डायग्राम उलटे सुलटे करून दाखवले. एकदा हेड मी एका साईडला घेतलं, एकदा हेड मी तुझ्या विरुद्ध साईडला घेतलं, जेणेकरून तुम्हाला कळेल ते. ओके, सो बघा. सो फर्स्ट पार्ट इज हिमोसिल. आपण असं बघितलेलं, सर्क्युलेटरी सिस्टम ऑफ कॉक्रोच कन्सिस्ट ऑफ हिमोसिल, देन हिमोलिम्फ, हिमोसिल, हिमोलिम्फ, हार्ट अँड डॉर्सल एओर्टा. डॉर्सल एओर्टाचं दुसरं नाव आहे अँटीरियर एओर्टा. हा, now first part we discuss, that is hemosil. So body cavity of cockroach is called hemosil. Body cavity of cockroach is called hemosil. Now it is divided into three sinuses by means of two diaphragm, namely body cavity three sinus मध्ये divide होते by means of two diaphragm, namely dorsal diaphragm and ventral diaphragm. Both the diaphragm are perforated. त्याला ओपनिंग असतात, छिद्र असतात, कारण ते ब्लड पास व्हायला पाहिजे. Now the dorsal diaphragm is thin fibromuscular septum. It is made up of fibromuscular, sigillone septum, which remain attached to the turga along the lateral side. Lateral side ने turga ला attach असतात. Dorsal diaphragm has 12 pairs of. Dorsal diaphragm ला काय असतात? 12 pairs of. 12 कसे? तर 2 thoracic आणि 10th abdominal. 3 thoracic असतात, पण दोघांच्या मध्ये असतात. So 2 thoracic and 10 abdominal of fan-like alare muscles. So there are total 12 pairs of. एक लेफ्ट साइडच्या लॅटरल साइडला, एक राइट साइडच्या लॅटरल साइडला. सो देर आर 12 पेअर्स ऑफ ॲलरे मसल्स. ॲलरे मसल्स आर ट्रायंग्युलर. आताच मी सांगितलं बघा, त्यातला जो ट्रायंग्युलर पार्ट असलेला छोटा जो पार्ट आहे, नॅरो पार्ट आहे, तो विच पॉइंटेड एंड अटॅच टू दी टर्गा, टर्गाला अटॅच असतात ऍट लॅटरल साइड, अँड ब्रॉड एंड लाईज बिटवीन दी हार्ट अँड dorsal diaphragm. Now second one is ventral diaphragm. Now ventral diaphragm is flat and represent just above the ventral nerves. ओके, म्हणजे वेंट्रल नर्व म्हणजे वेंट्रल कॉर्ड, नर्व कॉर्ड, वेंट्रल नर्व कॉर्डच्या जस्ट वर तो असलेला डायफ्रॅम. नाउ द सीलोम ऑफ द कॉकरोच इज गेट डिवायडेड इनटू 3 सायनसेस. या दोन डायफ्रॅम मुळे बॉडी कॅव्हिटी आहे ती 3 सायनस मध्ये डिवाइड होते. कोणकोणते? पेरिकार्डियल सायनस, पेरिव्हिसरल सायनस, पेरिन्युरल सायनस. Pericardial sinus with heart, dorsal vessel, okay, that is anterior aorta and alare muscles. So pericardial sinus with heart, dorsal vessel and alare muscles. Perivisceral sinus is middle and largest. It contains fat bodies and almost all major viscera, means alimentary canal, organs of alimentary canal and reproductive system. Now the perineural sinus म्हणजे एकदम खालचा is ventral, small and contain ventral nerve cord. खालच्या बाजूला ganglionated ventral nerve cord असते. All the three sinuses communicates with each other through pores present between the two successive point of attachment of diaphragm. Diaphragm ला जी ओपनिंग्स असतात, पोर्स असतात, या पोर्स मुळे हे सगळे एकमेकाला कम्युनिकेट असतात, ब्लड एकमेकाला कम्युनिकेट होतं. सो दिस इज अबाउट हिमोसिल. ओके, आता आपण बघूया हिमोलिम्फ. Now blood of cockroach is called as hemolymph. Cockroachच्या ब्लडला hemolymph असं म्हणतात. It is colorless, okay, that is without pigment and hence it is colorless. It is made up of plasma and blood cells. The name of the blood cell is called hemocytes. Now the plasma consists of water with some dissolved inorganic and organic solutes. Okay, it is rich in nutrients and nitrogenous waste like uric acid. So in short, plasma or blood is rich in uric acid. Now third one is heart, that is dorsal blood vessel, heart and dorsal blood vessel. Now heart of cockroach is about 2.5 to 2.5 centimeter long, narrow muscular tube.
that is open anteriorly and close posteriorly. मागणं ते क्लोज आहे and posterior side ने क्लोज आहे आणि पुढच्या side ने anteriorly ते open आहे. Now it starts from the 9th abdominal segment. मागणं बघतोय आपण, मागणं चालू केलं 9व्या सेगमेंट पासून पुढे 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 येत फर्स्ट thoracic segment पर्यंत त्यांचं एक्सटेन्शन असतं. ओके, सो इट स्टार्ट्स फ्रॉम 9th abdominal segment. बघा, बॉडी डिवाइड इनटू हेड, thorax and abdomen. बरोबर ना. ऍब्डॉमिन जे आहे ते 9वा ऍब्डॉमिन आहे, 9th abdominal segment आहे, तिथपासून हार्टला सुरुवात होते. वी आर, आपण मूव कसे होतोय, डॉर्स वेंट्रल सॉरी पोस्टिरियर टू अँटिरियर येतोय, म्हणजे मागणं पुढे येतोय. सो 9व्या ऍब्डॉमिनल सेगमेंट पासून पहिल्या thoracic सेगमेंट पर्यंत हे हार्ट असतं. ओके, इट इज लोकेटेड इन दी सी वेअर इट इज सिच्युएटेड. इट इज सिच्युएटेड इन द पेरिकार्डियल सायनस और इट इज सिच्युएटेड मिड डॉर्सली म्हणजे डॉर्सल साइडच्या मध्यभागी. इट इज सिच्युएटेड मिड डॉर्सली इन पेरिकार्डियल सायनस above the diaphragm and below the terga. Okay, so it is located in pericardial sinus just below the tergumच्या खाली. Heart of cockroach is divisible into, or heart of cockroach is divided into 13 chamber which are placed one above the other like a inverted cone. एकमेकांमध्ये 13 चेंबर एकमेकांमध्ये उलटे इन्व्हर्टेड कोन सारखे बसवलेले असतात. The 10 chambers are in abdominal region. आता हे जे 13 चेंबर आहेत, सॉरी 13 चेंबर आहेत, त्यातले 9 आहेत ना हे ऍब्डॉमिनल, सॉरी 10 आहेत ना हे ऍब्डॉमिनल रिजन मधले, आणि 3 आहेत ते. तर 10 चेंबर्स आर इन ऍब्डॉमिनल रिजन अँड 3 आर इन थोरॅसिक रिजन. थोरॅसिक मध्ये फर्स्ट प्रो मिसो मेटा आणि वरचे उरलेले 10. सो 13 चेंबर पैकी 10 चेंबर्स ऍब्डॉमिनल रिजनला आहेत अँड 3 चेंबर थोरॅसिक रिजनला आहेत. each chamber, आताच मी सांगितलं, each chamber is laterally provided by an aperture or vertical slit like incurrent aperture. Each chamber has or show a laterally provided opening and those opening is called as ostium. Second, एकाला म्हणतात ostia. ओके, ऑस्टियम आणि एकाला म्हणतात भरपूर असेल म्हणतात ऑस्टिया. प्रेझेंट अलॉंग द लॅटरल साइड इन पोझिशन इन पोस्टियर रिजन ऑफ द फर्स्ट 12 चेंबर. 12 चेंबर पण नसतात, कारण 13वा चेंबर असतो तो क्लोज असतो. सो इच ऑस्टियम, 12 चेंबर पण असतात, 13वा चेंबर बंद असतो म्हणून त्याला ऑस्टिया नसतात, म्हणून त्याला फक्त म्हणून 12च फक्त ऑस्टिया आहेत. चेंबर 13 आहेत पण लास्ट चेंबर क्लोज आहे. each ostium has lip like valve. प्रत्येक ऑस्टियमला एक वाल्व असते. ऑब्विसली जसा हार्टला वाल्व असतात तसं इथं पण ह्याला वाल्व आहे. and this valve prevent back flow of blood. ओके, किंवा लिप लाईक वाल्व दॅट अलाव फ्लो ऑफ ब्लड फ्रॉम सायनस टू हार्ट, म्हणजे हार्ट कडे घेऊन जायला फक्त, आणि हार्ट मधनं कधीच बाहेर येत नाही ब्लड. सो बॅक फ्लो ऑफ ब्लड इज प्रिव्हेंट केलं जातं. Now, the heart is continued by a short, thin wall vessel called as dorsal, which is called anterior aorta. So, first chamber continue as a ventral aorta or anterior aorta. It lies in the head region. That is very important. पहिल्या thoracic पर्यंत हार्ट आहे, हार्टचं पहिलं चेंबर आहे, आणि पहिल्या चेंबरच्या पुढे anterior aorta हे सगळं हेड रिजन मध्ये. It lies in head region and open into hemocoel. बॉडी कॅव्हिटी मध्ये ओपन होते. Now, so this is about सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ कॉकरोच. आपण ही कॉकरोचची सर्क्युलेटरी सिस्टीम बघितली. सगळ्यांना मला वाटतं कळली असेल सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ कॉकरोच. काय डाऊट असेल तर मला विचारा, मी डायग्राम ओपन करतो, म्हणजे इकडे काय तुम्हाला शंका राहणार नाही. सी दिस इज सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ कॉकरोच. आता कॉकरोच मध्ये कोणाला काय, म्हणजे आय मीन सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये काय डाऊट असेल तर बोला, आपण पुढे जाऊया. येस, सर्क्युलेटरी सिस्टीम आपण कॉकरोचची घेतली, तुम्ही जी ऐकली त्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा मला, किंवा कन्फ्युजन काय असेल तर, नाहीतर आपण पुढे जाऊया. काय डाऊट आहे का? एकता, निधी, चिन्मयी. ओके, ठीक आहे. बाकी कोणाला काय डाऊट आहे? एकता, निधी, रोनक,
दिसेल तर आपण पुढे जाऊ. एव्हरीथिंग इज क्लिअर. महत्वाची सिस्टीम आहे ही, सगळे टाईप स्टडी आहे, महत्वाचं आहे. ओके चलो, सो आपण पुढे जाऊया. ठीक आहे. सो दिस इज अबाउट सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ कॉकरोच. नाउ वी डिस्कस नर्वस सिस्टीम ऑफ कॉकरोच. बघा ही पण व्यवस्थित लक्ष द्या इकडे, नर्वस सिस्टीम ऑफ कॉकरोच. आता ना आपण असं बघितलं, हार्ट कुठे आहे? हार्ट आहे डॉर्सल साइडला आणि नर्व कॉर्ड आहे वेंट्रल साइडला. सो नर्व कॉर्ड जी आहे ना ती गँग्लियोनेटेड टाइप ऑफ नर्वस सिस्टीम असते. सो नर्वस सिस्टीम इज ऑफ गँग्लियोनेटेड टाइप. हा, आणि बघा कशी असते माहिती का नर्व कॉर्ड कशी असते तर आपण जर ॲनिमल ठेवला असा तर त्याची डॉर्सल साइडला हार्ट आहे. तुम्हाला जर ॲनिमल कट करायचा असेल तर तुम्ही कसा करणार? तर तो डॉर्सल साइडने कट करणार, कारण ज्या साइडला वेंट्रल कॉर्ड असते, सॉरी ज्या साइडला नर्व कॉर्ड असते त्याच्या अपोजिट साइडने आपण ॲनिमलला कट करतो, असं मी तुम्हाला सांगितलं. सो तुम्हाला ॲनिमल आता डिसेक्ट करायचं समजा कॉकरोच, तर तुम्ही कॉकरोच डिसेक्ट डॉर्सल साइडने करणार. मग डॉर्सल साइडने करताना काय करतात? डॉर्सल साइडचे सगळे एक एक सेगमेंट आपण बाजूला करतो. बाजूला केल्यानंतर तुम्हाला जी हार्ट आहे ना, हे हार्ट तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे तुम्ही पेरिकार्डियल सायनस मध्ये येता, पण पेरिकार्डियल सायनस तुम्हाला दिसत नाही. त्याचं कारण असं आहे, मुळात हार्ट, कॉकरोचचा हार्ट हे कलरलेस आहे. त्यामुळे सॉरी कॉकरोचचं ब्लड आहे ते कलरलेस आहे, त्यामुळे ते हार्ट तुम्हाला दिसून येत नाही, ते कळतच नाही. तुम्हाला दिसते ना ती डायरेक्ट पेरिन विसरल साईड दिसते, म्हणजे तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीम दिसते. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आपण बघितलेलं की एकदम खालचा जो पार्ट आहे तो ॲनस आहे. या ॲनसच्या पार्टला तुम्ही जर कट केलं म्हणजे टर्गा सगळा काढलाय तुम्ही, आता फक्त खाली स्टर्ना आहे आणि एलिमेंटरी कॅनाल आहे, म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे. डायजेस्टिव्ह ट्रॅकचा एंडचा पार्ट आहे जो ॲनस आहे, त्या ॲनसची ट्यूब तुम्ही उचलून सीझरने कट केली आणि ती डायजेस्टिव्ह सिस्टम अशी वर केली, तर तुम्हाला आत अशा प्रकारची नर्वस सिस्टीम दिसणार. अशा प्रकारची अशी नर्व कॉर्ड दिसते, ज्याच्यात गँग्लियन, हे सगळे गँग्लियन आहेत. अशा प्रकारची नर्व कॉर्ड दिसते आणि इथं मोठा ब्रेन दिसतो. सो ही जी काही नर्वस सिस्टीम आहे ना, ह्याला गँग्लियोनेटेड टाइप ऑफ नर्वस सिस्टीम असं म्हणतात. आता यात गंमत अशी आहे की पूर्णपणे इसोफॅगस पर्यंत, बरोबर ना, इसोफॅगसच्या अलीकडपर्यंत ही एलिमेंटरी कॅनालला पूर्णपणे, बघा ही नर्व, ही अशी नर्व कॉर्ड आहे, हे मी डायग्रामॅटिक काढल्या, आणि नर्व कॉर्डच्या नंतर ही सगळी नर्व रिंग आहे. ही नर्व रिंग आहे, ही नर्व रिंग ना त्याची जो इसोफॅगस आहे, या इसोफॅगसला एनसर्कल करते. म्हणजे इसोफॅगस मध्ये आणि त्याच्या सराउंडिंगला ही नर्व कॉर्ड आहे. बघा कसं असतं, खालनं सगळी जी एलिमेंटरी कॅनलच्या खालनं सगळी नर्व कॉर्ड येते. नर्व कॉर्ड जिकडे संपते म्हणजे इथे नर्व कॉर्ड इकडे संपलं ना की त्याला बायफर्गेशन आहे, म्हणजे दोन नर्व रिंग बाहेर येतात. पण हे नर्व रिंग कसे बाहेर येतात? तर खालनं वरच्या साईडला येतात. खालनं वरच्या साईडला येतात म्हणजे एक ही नर्व रिंग खालच्या बाजूने अशी वर येते हेडच्या वर, आणि ही पण खालच्या बाजूने वर येते. याच्यामध्ये इसोफॅगस आहे, याच्यामधनं इसोफॅगस आणि माउथ ओपन होतं. म्हणजे थोडक्यात नर्वस सिस्टीम ऑफ कॉकरोच आहे ना, ही दोन पार्ट मध्ये डिवाइड होते. ही सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, याला म्हणतात नर्व रिंग, आणि याला म्हणतात वेंट्रल नर्व कॉर्ड. नर्व रिंग जी आहे, नर्व रिंग आहे ना, ती तीन पार्टने बनलेली असते. एकाला म्हणतात सुप्रा इसोफेजियल गँग्लिया, बघा ह्याला म्हणतात सुप्रा इसोफेजियल गँग्लिया. सुप्रा म्हणजे अबाव, लक्षात घ्या, हा सुप्रा इसोफेजियल गँग्लिया. मी जो डॉट काढलाय तो, हा मधला जो एक डॉट आहे ह्याला सब इसोफेजियल गँग्लिया म्हणतात. हा सुप्रा आहे, हा सब आहे, आणि सुप्रा टू सब ह्याला जोडणारी जी आहे ही आणि ही, हा पण सुप्रा आहे, हा सब आहे. सुप्रा आणि सब ह्याला जोडणारी जी आहे दोन्ही बाजूने असलेली छोटीशी नर्व आहे, त्याला सब इसोफेजियल कमिशनर असं म्हणतात, कळतंय, किंवा सब इसोफेजियल कनेक्टिव्ह असं म्हणतात. सो ही झाली सुप्रा इसोफेजियल गँग्लिया, ही झाली सब इसोफेजियल गँग्लिया, आणि ही झाली इसोफेजियल कनेक्टिव्ह और सर्कम इसोफेजियल कनेक्टिव्ह असं सुद्धा म्हणतात. सर्कम इसोफेजियल कनेक्टिव्ह ह्याच्या आतनं इसोफॅगस गेलेली असते. म्हणजे इसोफॅगस असं करा, इसोफॅगसच्या खाली इसोफॅगसचं एक अँटीरियर टोक आहे आणि पोस्टिरियर टोक आहे. इसोफॅगस जे पोस्टिरियर टोक आहे त्याच्या खाली सब इसोफेजियल गँग्लिया आहे, त्याच्या खाली सब इसोफेजियल गँग्लिया आहे, आणि इसोफॅगसच्या वर सर्कम इसोफेजियल गँग्लिया आहे.
इसोफेगस सॉरी सुप्राएसोफेजियल गैंग्लिया है,